आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात कुठलीही निवडणूक असो पोलिसांशिवाय शक्य नाही। यासाठी पोलिसांच्या विविध तुकड्या दुर्गम भागात तैनात केल्या जातात। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्यांना परत आपल्या घरी जाता येत नाही। मतदानाच्या दिवशी मतदान करण्याची इच्छा असून देखील त्यांना मतदान करता येत नाही। त्यांना टपाली मतदानाची संधी असली तरीही अनेक जण मतदानापासून वंचित राहतात। काही मतदार मतदान करतच नाहीत। त्यामुळे टपाली मतदानाची टक्केवारी कमी होत आहे। कुठलाही पोलीस जवान मतदानापासून वंचित राहू नये म्हणून मागील लोकसभा निवडणुकीपासून पोलिसांसाठी मतदान सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहेत। 11 ते 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस अधिकारी आणि जवान या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा हे नक्षल प्रभावित क्षेत्र म्हणून ओळखलं जातं। येथे पोलिसांना मतदानासाठी चोख बंदोबस्त द्यावा लागतो। त्या अगोदरच मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून पोलीस जवानांनी नमुना 12 भरून दिले आहेत। त्यांच्यासाठी खास मतदान सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत। अहेरी विधानसभा क्षेत्रात आज पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावलाय। पोलिसांसाठी 3 दिवस हे टपाली मतदान सुरू राहणार आहे। पूर्वी मतदानाच्या वेळी ड्युटी कामी बाहेर असल्याकारणामुळे आम्हाला मतदान करण्याची संधी भेटत नव्हती। आता पोस्टल मतदान करण्याची संधी मिळाल्यामुळे आम्हाला आता मतदान करू शकतो आणि आपल्या इच्छेचा उमेदवार आम्ही निवडू शकतो। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदानाची व्यवस्था शासनाने केलेली आहे। फार चांगलं मतदान या ठिकाणी आम्हाला करता आले। त्याकरता मी शासनाचे खूप आभार मानतो।